पारखेडचा वार्षिक सप्ताह चालू झाला. पण सप्त्याच्या पहिल्याच दिवशी झालं श्री पुरुषोत्तम महाराज पाटील यांचं कीर्तन. सगळ्याला राम राम, राधे राधे. काल आपल्या वावरातला हरभरा बायानं सोंगला होता आणि आज आपल्याला तो जमा करणं होता. हाती घेतला युवान, जास्त ऊन व्हायच्या पहिले लवकर लवकर जमा करणं चालू करून दिलं. सोयाबीनपेक्षा हरभरा थोडासा हलका असते म्हणून मी बी काही फाऱ्या आणून टाकल्या. माझ्यापेक्षा डबलची फारी भरून हे काका डोक्यावर नेत होते. त्याला म्हणलं भारी नाही होत काय, ते म्हणत त्याच्यापेक्षाही भारी फाऱ्या व्हायला. 2.5 ते 3 घंटे लागले हरभरा जमा करायला. पुरा ऊन व्हायच्या आत घरी येऊन आंघोळ केली, जेवण केलं आणि रात्री आम्ही सगळे आलो पारखेडले. पोरं इथं लाईट वगैरे लावत होते आणि आल्या आल्या प्रतीकदादा भेटले. ते सगळे इथं येणाऱ्या भाविकांच्या पार्किंगची व्यवस्था करत होते. पुढे हे 2 जण भेटले. मग ज्यांचा हा पुण्यतिथी महोत्सव चालू आहे अशा पूज्य श्री संत पहाडसिंग महाराजांचं दर्शन घेतलं. गर्दी व्हायच्या पहिलेच कीर्तनासाठी एकदम पुढे येऊन बसलो. पब्लिक वाढत चालली होती. मग महाराज आले आणि कीर्तन चालू झालं. का देवाचा उत्सव साजरा करायचा? अरे ज्या भगवंताने तुम्हाला या मृत्यू लोकांमध्ये जन्माला घातलंय त्या भगवंताच्या उपकारातून ऋण येण्यासाठी आपण गोकुळाष्टमी साजरी करतोय. 2 मिनिटं सर्वांनी एक टाळी, एक बोल, फक्त 40 सेकंद माझ्या पाठीमाग. श्रीराम जय राम जय जय राम. भरपूर ठिकाणी लोक कार्यक्रमाला जातात, पण पारखेडकरांसारखं सोहळा कोणाला जमणार नाही असं सगळ्या महाराष्ट्रात SMS गेला पाहिजे. कारण आपली परंपरा काही 2 दिवसाची नाहीये, 2 महिन्याची नाही, 2 वर्षाची नाहीये, 400 वर्षापूर्वीची ही परंपरा आहे. आणि ज्ञानोबराय तुकोबराय तुमच्याकडून ही परंपरा अशीच करून घेऊ अशी मी ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी प्रार्थना करतो. मस्त कीर्तन झालं आणि झाल्या अर्ध्याच्या वर लोक तर सारखे घराईकडे धकले. पण शेवटून 2-4 मिनिटं जे लोक थांबले त्या सगळ्याला आम्हाला दर्शन एकदम जवळून झालं महाराजचं. या ब्लॉग मध्ये एवढाच. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओत. ते लोक जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.